नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आहे बारामतीमध्ये शहराचं जे डेव्हलपमेंट झालेलं आहे ते खास आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत। मित्रांनो, मागे जो तुम्हाला चौक दिसत आहे तो चौक आहे तीन हत्ती चौक। येथे एक तिरंगा सुद्धा आहे, त्यामुळे तिरंगा सर्कल म्हणलं जातं आणि इथूनच एक असा भिगवणला सुद्धा रोड गेलेला आहे। मित्रांनो, बारामती शहरामध्ये एवढं जबरदस्त डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि मला इथे खास गोष्ट जास्त म्हणजे खास वाटली। याचं कारण काय, प्रत्येक गावामध्ये आपण बघतो एक कॅनल असतो आणि कॅनलच्या बाजूला दोन एक कच्चे रोड असतात, आपण नेहमी बघतो गावामध्ये असतात, पण इथे कॅनलचा एवढा जबरदस्त उपयोग केलेला आहे। हा बघू शकता कॅनल आहे, कॅनल एक साईडला जे रोड असतात ते कच्चे रोड, इथे टोटली जो रोड आहे तिथे टोटली पेवर्स बसवलेले आहेत आणि या रोडमध्ये तुम्हाला बगीचा दिसेल, बसण्यासाठी कट्टे दिसतील, मुलांना खेळण्यासाठी बाग दिसेल। म्हणजे इथल्या स्थानिक लोकांसाठी एवढं जबरदस्त बनवलेलं आहे। इथले स्थानिक लोक सकाळ संध्याकाळी व्यायामासाठी येतात, मुलं खेळण्यासाठी येतात, बसण्यासाठी कट्टे आहेत। म्हणजे इथलं जे कन्स्ट्रक्शन सुद्धा तुम्ही बघू शकता, बसण्याचे जे कट्टे आहेत एवढं जबरदस्त आणि एवढं प्रोफेशनल बनवलेलं आहे। मित्रांनो, याचं श्रेय एक व्यक्तीला जातं, ते म्हणजे अजितदादा। मित्रांनो, अजितदादानं एवढं बारकाईने लक्ष देऊन एवढं जबरदस्त कन्स्ट्रक्शन बनवलेलं आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी दाखवणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। Well, I know how you want it to seem, but we'll watch as it all plays out. From the crest of the wave that we broke upon and pulled you back into the sea, all the way down. Why'd it take all our life to explain that it's more beautiful when you're here? मित्रांनो, आता पुढे जाऊन बघूया। हे बघितलं का तुम्ही, कट्टे भरपूर असे कट्टे बनवले बसण्यासाठी, वर वेल आहे, शेजारी बाग आहे, असं इंटरेस्टिंग। आणि सर्व जे बनवलेलं आहे ते कॅनलच्या बाजूलाच बनवलेलं आहे। म्हणजे कॅनलचा जो भाग असतो, जो रस्ता असतात कच्चे, इतकं इंटरेस्टिंग आणि छान बनवलेलं आहे। बघू शकता, भरपूर असे लोक या कट्ट्यावरती बसतात। आता सध्या कोणी नाही, पण भरपूर बसतात, 5-6 नंतर भरपूर असे लोक बसतात। आणि हा जो रोड दिसत आहे ना, तो रोड त्या कोपऱ्यापासून मागच्या चौकापासून ते एंड पर्यंत भरपूर लांब असा आहे आणि दोन्ही बाजूला आहे। रस्त्याच्या कॅनलच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा बघू शकता तुम्ही, आणि या बाजूला सुद्धा असंच टोटली पेवर्स बसवलेले आहेत, शेजारी कट्टे आहेत। असं मस्त असं बघायला एकदम छान आहे। तुम्ही कधी बारामतीला आलात ना तर नक्कीच या मेन चौकात या आणि तिथून कॅनलपासून सुरुवात करा, ते एंडपर्यंत तुम्हाला असं इंटरेस्टिंग वाटेल। तुम्हाला रस्ता संपलेला सुद्धा समजणार नाही, असं छान या कॅनलच्या जे दोन बाजूचा रस्ता आहे तिथं बनवलेला आहे। चला आता पुढे जाऊन बघूया अजून काय आपल्याला इंटरेस्टिंग दिसतंय ते। Where goes the tide? All in front of you. Where goes the tide? Still in front of you. आता मागच्या बाजूला एक पूल आहे, तो पूल संपल्यानंतर पुढे सुद्धा कॅनल आहे आणि तिकडे सुद्धा असं सेम बनवलेलं आहे। आता तिकडे जाऊन बघूया। रस्त्याच्या पुढे तुम्हाला एक शेजारी ते गरुड बाग सुद्धा दिसणार आहे, गरुड बाग बघूया। To hear suddenly you felt all alone again. Even in crowded rooms all around friends say
मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय? अजून पुढे अजून राहिलेलं आहे. पुढे बघू शकता, आपल्याला पुढे अजून जायचं आहे. अजून मित्रांनो रस्ता संपला नाही, बघू शकता अजून पुढे आहे. पुढे सुद्धा भरपूर तुम्हाला इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे. आपण एकाच बाजूचा हा व्हिडिओ दाखवलेला आहे, दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारे बनवलेला आहे. पण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एकाच बाजूचं दाखवतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. I remember the light when it turned around and revealed all the truth, no escape. Going back. Say it like it is this time for me to hear. Suddenly, you felt all alone again. Even in crowded rooms with all your friends. Where goes the tide? All in front of you. Where goes the tide? Still in front of you. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.